सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञान दृष्टिमाशिता विवेकानंद मार्गेण वयं सर्वे समर्पिता। नमस्कार मित्र हो, स्वच्छता हिला शब्दांमध्ये परिभाषित केलं जाऊ शकतं? नाही. स्वच्छता एक आवाज आहे, स्वच्छता एक विचार आहे, ज्याला परिभाषेची नाही, जीवन व्यवहारात आणण्याची खूप खूप आवश्यकता आहे. तुम्हाला माहिती आहे, स्वच्छतेचा सरळ संबंध आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासोबत असतो. हो, आणि साधारण गोष्ट आहे, स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा निवास असतो. हेमा फाउंडेशन द्वारे निर्मित ह्या फिल्ममध्ये ज्या प्रकारे वैज्ञानिक तथ्यांनी प्रभावित होऊन शोभित आणि पियू सारख्या मुलींनी त्यांच्या नाजूक खांद्यावर ही जबाबदारी उचलली आणि त्यांनी स्वच्छता अभियानाला पुढे नेऊन त्यांच्या जवळपासच्या लोकांना जागरूक केलं आणि शिकवलं की स्वच्छता एक अधिकार नाहीये जो कुणाला मागितला जाईल. ही एक जबाबदारी आहे जी सोबत येऊन एकत्रपणे पार पाडली जावी. तर चला, स्वच्छ भारताच्या आणि स्वस्थ भारताच्या निर्माणामध्ये आपण सक्रिय योगदान देऊयात. कारण की राष्ट्र निर्माणाची जबाबदारी फक्त माननीय प्रधानमंत्रींची किंवा सरकारचीच नाही आहे, आपल्या सर्वांची आहे. घाण करूही नका आणि घाण होऊ देऊ नका. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत. धन्यवाद. स्वतःचं घर सर्वच साफ ठेवतात, पण आपल्या आसपास आपलं शहर, आपला देश साफ ठेवण्याची जबाबदारी कुणा दुसऱ्याची समजतात. याचसाठी आपल्याजवळ सफाई करणारे हात मोजके आणि घाण करणारे हात खूपच आहेत. तुम्हाला नाही वाटत की या मोजक्या हातांमध्ये थोडे असे हात पण सामील व्हावेत जे जबाबदारी घेऊन हा संकल्प आणि स्वच्छतेच्या अभियानाला पुढे नेऊ शकतील? भाई बहनों, क्या हमारा देश स्वच्छ नहीं हो सकता? अगर 125 करोड़ देशवासी तय कर लें कि मैं कभी गंदगी नहीं करूंगा, तो दुनिया की कौन सी ताकत है जो हमारे शहर गांव को आकर के गंदा कर सके? क्या इतना सा संकल्प नहीं कर सकते? भाइयों बहनों, महात्मा गांधी को सबसे प्रिय था सफाई, स्वच्छता. क्या हम तय करें कि 2019 से महात्मा गांधी की 150वीं जयंती बनाएंगे? हमारा गांव, हमारा शहर, हमारा गली, हमारा मोहल्ला, हमारी स्कूल, हमारे मंदिर, हमारे अस्पताल, सभी क्षेत्र गंदगी का नामो निशान नहीं रहने देंगे. ये सरकार से होता नहीं है, जन भागीदारी से होता है, और ये काम हम सबको मिलकर के करना है. अरे बेटा, कुठं चाललायस तू? अरे विसरलास का? संडे आहे. नाही पप्पा, अनेक इश्यूजवर अवेअरनेस वाढवण्यासाठी आज स्पेशल क्लास आहे. तुम्ही मुलं पण ना, अनेक इश्यूवर तुम्ही काय करणार? ठीक आहे, जा. अजूनपर्यंत नाही आले. लेट होणार आता स्कूलला. शोभित, पियू, अरे आलो आलो.
लवकर या. अरे आलो रे. आलो रे. तुला लेट होईल, लवकर या. आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस. अँड यू चिल्ड्रन आर नॉट ओनली द फ्युचर ऑफ आवर कंट्री बट ऑल्सो द स्ट्रेंथ. आणि फ्युचर प्लॅनिंग करणं एक स्मार्ट मूव असते, राईट? येस मॅम. आर्यन, स्टँड अप. शो मी युअर हँड्स. तू मला सांगू शकतोस का की तुझ्या हातावर काय आहे? विचार कर. ओके, सिट डाऊन. आपल्या स्किनच्या दर एक स्क्वेअर इंचवर 6 to 20 मिलियन मायक्रोस्कोपिक क्रीचर्स असतात. मग विचार करा की आपल्या पूर्ण शरीरावर किती असतील आणि आपल्या आसपास किती असतील याचा तुम्ही विचार पण नाही करू शकत. यासाठी आपल्या शरीराबरोबरच आपल्या आसपासची जागा स्वच्छ ठेवणं खूपच गरजेचं आहे. यार, याचा अर्थ रोज आंघोळ करावी लागेल. अरे मला तर वाटतंय आत्ताच हात जाऊन धुवून यावं. हो बिलकुल. हात जास्तीत जास्त साफ ठेवणं खूपच गरजेचं आहे, पण असं आपण करत नसतो. आणि स्पेशली बॉईज तर ह्यात जास्तच मागे आहेत. ते कसं टीचर? 2004-2005 मध्ये मिनेसोटा डिपार्टमेंट ऑफ हेल्थने निरनिराळ्या रेस्टॉरंट मध्ये केल्या गेलेल्या एका स्टडी मध्ये समजलं की 64 to 75% फिमेल्स बाथरूम यूज केल्यावर आपले हात धुतात, पण फक्त 30 to 51% मेल्स असं करतात. यू बॉईज आर डर्टी. तू गप्प बस. कमिंग टू द टॉपिक नाव. आपण 4 गोष्टींची काळजी घ्यायची. पहिली, आपण आपलं घर आणि आसपास सफाई ठेवायची आहे. दुसरी, आपण वेस्ट निरनिराळ्या डस्टबिन्स मध्ये कलेक्ट करायचंय. एकामध्ये ओला कचरा म्हणजे बायोडिव्हिजिबल वेस्ट आणि एका सुका कचरा म्हणजे नॉन बायोडिव्हिजिबल वेस्ट म्हणजे प्लास्टिक. याला आपण वेस्ट ऍग्रिगेशनही म्हणतो. थर्ड आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि लास्ट आहे ऍडव्हान्टेजेस. निरनिराळ्या डस्टबिन्स मध्ये काय टीचर? गुड क्वेश्चन पियू. सिट डाऊन. निरनिराळ्या डस्टबिन मध्ये ह्यासाठी कारण ओल्या कचऱ्यावर प्रोसेस करून कंपोस्टच्या रूपाने यूज केलं जाऊ शकतं आणि सुका कचरा रिसायकल साठी पाठवला जाऊ शकतो. वेस्ट ऍग्रिगेशन केल्याने वेस्ट कमी होत असतो आणि एअर, बॉटल आणि सॉइल पोल्युशन कमी होत असतं आणि एक चांगलं वेस्ट मॅनेजमेंट पॉसिबल होऊ शकतं. आणि ऍडव्हान्टेजेस मिळवता येतात ते वेगळंच. त्या कशा मॅम? वेस्ट पासून इलेक्ट्रिसिटी बनवण्याविषयी तर तुम्ही ऐकलंच असेल, पण याचे काही इकॉनॉमिक ऍडव्हान्टेजेस पण आहेत. उदाहरणार्थ टुरिझम. टुरिझम इंडियाच्या GDP मध्ये 6.9% कॉन्ट्रीब्यूट करून 39.5 मिलियन लोकांना रोजगार देतात. जर देश साफ आणि सुंदर होईल तर टुरिझम वाढेल आणि 2.3 करोड लोकांना अजून रोजगार मिळेल. आणि त्यासोबतच इंडिया पण सिंगापूर सारखंच सफाईचं टार्गेट पार करून FDI ला अट्रॅक्ट करून देशाच्या लोकांसाठी रोजगाराचे अवसर वाढवू शकणार आहे आणि लवकरच एका डेव्हलपिंग कंट्री पासून डेव्हलप्ड कंट्री बनवू शकणार आहे. FDI म्हणजे काय टीचर? FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. ओके मॅम. क्लीनलीनेस मुळे आपण कितीतरी आजारापासून वाचू शकतो, म्हणजे कॉलरा, डायरिया, मलेरिया. युनिसेफच्या म्हणण्यानुसार 5 वर्षांच्या खालील मुलांच्या मृत्यूंच्या कारणांमधलं सर्वात मुख्य कारण आहे डायरिया. पण आपल्याला हे समजायचंच नाहीये, आपलंसं करायचंय. आपण सहसा या गोष्टींकडे टाळाटाळ करतो आणि मोठं नुकसान पण भोगतो. 1994 मध्ये सुरत मध्ये पसरलेला प्लेग याच निष्काळजीपणाचा परिणाम होता. आपण हाच विचार करतो की याला आपण काय करू शकतो, पण आपण आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे. येस मॅम, बट कसं? जबाबदार बनून, गोष्टी समजून त्या जाणून घेऊन. विचार करा, जेव्हा आपण सोडलेल्या सांडपाण्यामुळे डेंग्यूचे जंतू बनू शकतात, तर साचलेलं घाण पाणी किती भयानक असू शकतं. यासाठी पाणी कुठेही साचू देऊ नका. डेंग्यू एक खूप जीव घेणा रोग आहे, ज्यामुळे अनेक लोकांचे जीव गेलेत आणि ह्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्ती पण सामील होत्या. मॅम, म्हणजे क्लीनलीनेस खूप आवश्यक आहे. येस. बस खाली.
क्लीनलीनेस आपल्या फिजिकल हेल्थ सोबतच आपलं मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करतं आणि आपलं कॉन्फिडन्स वाढवतं. त्याचबरोबर आपल्याला एक बेटर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देतं. आजपासून तुम्ही सर्वांनी 3 R फॉलो करायचे. रिड्यूस, रियूज, अँड रिसायकल. ओके? येस मॅम. आय होप की तुम्हा सर्वांना समजलं असेल की तुम्हाला काय करायचंय. येस मॅम. व्हेरी गुड. यार शोभित, आज टीचरनी किती छान गोष्टी सांगितल्या. हो, पण आपण त्या केल्या पाहिजेत ना. हो ना. आज तर पूर्ण सोसायटीला शाळेत न्यायला हवं होतं. हो, यांना समजवण्याची खास गरज आहे. कचरा कुणी टाकलाय? मला काय माहित, मी नाही टाकला. ज्यानं कुणी कचरा फेकलाय ना त्याला उचलून टाकावं लागेल. तर काय मी फेकलाय? असू शकतं. तुम्ही मला पाहिलंय तुमच्या डोळ्याने कचरा फेकताना? बघितलं तर नाहीये, पण तुम्हीच तो फेकला असावा. सीसीटीव्ही कॅमेरा आहात जे तुम्हाला सर्व काही माहित आहे. मी तुमचं म्हणणं का मानू? हे बघा, चुपचाप हा कचरा उचलून डस्टबिन मध्ये फेकून द्या. उगाचच विषय वाढवताय तुम्ही. अहो, मी तुमची काही नोकर नाही. तुम्ही ऑर्डरवर ऑर्डर देताय ते. हे लोक नाही समजणार. मग काही दुसरंच करावं लागेल. चलो चलिए चलिए. Come on, move, move. Boys. पर मैंने तो आग ना पकड़ने वाला वायर लगवाया था. ऐसी कोई वायर ही नहीं है. पर आर काबिल का फायर एक्सपायर्ड न काला जहरीला धुआं छोड़ता है न कभी आग फैलने देता है. आर काबिल, अकलमंद बनो, सही चुनो. हे बघ, मिश्रा अंकलच्या पानाच्या पिचकाऱ्या. टीचरनी सांगितलं होतं ना की जर्म्स अशा कोपऱ्यात आणि आडबाजूमध्ये असतात आणि त्यांची वाढ होत जाते. सर्वप्रथम हेच साफ करावं लागेल. फक्त साफच नाही, पण मिश्रा अंकलना ह्या पानाच्या पिचकाऱ्या बनवण्यापासून पण थांबवावं लागेल. नाहीतर सगळी मेहनत बेकार होईल. हो. अरे पण त्यांना थांबवणार कसं? आयडिया. इथे थुंकायला मनाई आहे. जशी मिश्रा अंकलची कॉर्नरवर नजर जाईल तेव्हा त्यांच्या तोंडातलं पान थुंकायला बाहेर येईल आणि ते इथे येऊन जेव्हा थुंकायला बघतील त्यांची नजर ह्याच्यावर पडेल आणि मग
हे कदाचित मिश्रा अंकल येत आहेत. चला चला. हा हा. हो येतोय येतोय. काही हरकत नाही आर्यन. कदाचित मिश्रा अंकलने नसेल पाहिलं. नेक्स्ट टाइम जरूर पाहतील. का खरंच इतकं कठीण आहे या छोट्या गोष्टींना समजून घेणं, की आपण जाणून बुजून या न पाहिल्यासारखं करतो. जर आपण असंच यांना न पाहिल्यासारखं केलं तर ही आपली एक सवय बनेल. ज्या तऱ्हे मिश्राजींची म्हणली इतरत्र थुंकण्याची सवय तीच चांगली आहे ज्याचा कुणाला त्रास नाही होणार, नाहीतर ती स्वतःबरोबरच दुसऱ्यांना पण नुकसान देते. नमस्ते अंकल. हेलो अंकल. हाय अंकल. काय नाही, बस एक्सरसाइज करत होतो. येस. मिश्रा अंकल तर डस्टबिन पर्यंत पोहोचले. आता काय? आता पिंकी आंटीची पाळी आहे. हा, त्यांचा कचरा नेहमी डस्टबिनच्या राईट साइडला पडतो. मग डस्टबिनला थोडं राईट साइडला सरकूया ना. प्रॉब्लेम सॉल्व. ही आयडिया चांगली आहे. चल. हा, आता ठीक आहे. चल. या पिंकी आंटीचा थ्रो ना नेहमीच वाईट असतो. एक मिनिट आंटी. हा आंटी, आता फेका. हो, आता कचरा बाहेर नाही पडणार. हो, जेव्हा कचरा फेकायचा असेल ना आम्हा दोघांना बोलवा, आम्ही येत जाऊ. विचार कसला करते आंटी? फेका ना. अहो बिंदास टाका. टाका ना, टाका. थँक्यू आंटी. एक मिनिट अंकल. हे सगळं काय बेटा? आज मी डस्टबिन हँड बनले. जो डस्टबिन पर्यंत नाही पोहोचू शकत डस्टबिन हँड त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि माझ्याकडे द्या ना. द्या ना, विचार नका करू. द्या ना.
अरे मित्रांनो, आज मिशनवर नाही जायचं का? नाही, किती पण प्रयत्न करा, हे लोक नाही सुधारणार. अरे वेकेशन्स पण संपलीत बघ आता आपल्या स्कूलची, पण ह्या लोकांमध्ये बिलकुल बदल नाही होणार बघ. आणि जर बदल होत असेल तर जी गोष्ट आम्ही तुम्हाला समजवायला पाहिजे होती ती तुम्ही मुलांनी आम्हाला समजावली. मुलांनो, तुम्ही आम्हाला समजावलं. घराच्या बाहेर, सोसायटी, शहर आणि या देशाची पण जबाबदारी आपली आहे. आणि हे सर्व साफ आणि सुरक्षित ठेवणं पण आपलं कर्तव्य आहे. आजपासून आम्ही पण तुमच्या स्वच्छता अभियानात सहभागी आहोत. आणि आम्हीच का, अरे पूर्ण सोसायटीच तुमच्या सोबत आहे. मुलं मोठ्यांकडूनच शिकतात, पण काही मुलं अशी पण असतात जी मोठ्यांसमोर आदर प्रस्तुत करून त्यांना विचार करायला विवश करत असतात. जसं की आता या मुलांनी केलं. स्वच्छ भारताचं स्वप्न प्रधानमंत्रींचं नाही तर आपल्या सर्वांचं असलं पाहिजे. न घाण करायची आणि न घाण होऊ द्यायची. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत.